यम सल्लेकनासह मुनी महाराजांची समाधी। कर्नाटक येथील कोथळी कुप्पनवाडी येथील अंत्यसंस्कार जिणसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्यासह श्रावक श्राविका उपस्थित होते। भारत गौरव आचार्य श्री 108 देशभूषण मुनी महाराज, आचार्य श्री 108 सुबलसागर महाराज आणि आचार्य श्री 108 देवसेन मुनी महाराज यांच्या परंपरेनुसार आचार्य श्री 108 शांतिसेन मुनी महाराज यांचे शिष्य आचार्य श्री 108 समाधीभूषण मुनी महाराज यांनी याम सल्लेकनामधून समाधी घेतली होती। 20 मे रोजी रात्री 9:31 जैन मुनी महाराजांनी यमसल्लेखनाचा स्वीकार करून समाधी घेतली। 21 मे रोजी सकाळी 8 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी परिसरातील श्रावक श्राविका दर्शनासाठी उपस्थित होत्या। 21 मे रोजी सकाळी 8 वाजता जैन धर्मीयांचे तीर्थक्षेत्र देशभूषण आश्रम कोथळी कुप्पनवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। जिणसेन भट्टारक पट्टाचार्य यावेळी श्री 108 समाधीभूषण मुनी महाराज कोथळी येथे महाराजांवर अंत्यसंस्कार होत असताना उपस्थित श्रावक व श्राविका महास्वामीजींच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। यानंतर आचार्य श्री 108 समाधीभूषण मुनी महाराज यांचे चिरंजीव पद्मप्रसाद डुली अर्थातच गजेंद्रगड यांच्या हस्ते अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी महाराज त्यांच्या पत्नी सुरेखा हुली, मुलगी हेमा हुली, पुतण्या बाहुबली हुली, अशोक हुली, सुधीर हुली, शीतल हुली आदींसह कुंडप हुली वणकुंद्रे कुटुंबीय उपस्थित होते। समाधीभूषण मुनी महाराज हे मूळचे गदल जिल्ह्यातील गजेंद्रगड गावचे रहिवासी आहेत। त्यांचे नाव सुरेंद्र अण्णाप्पा हुली। त्यांचा जन्म 30 मार्च 1995 रोजी झाला। त्यांनी BSc, BEd, MA, LLB इत्यादींसह इतर पदवींचा अभ्यास केला होता। गदल जिल्ह्यातील उद्योजक म्हणून त्यांची ओळख होती। 2004 साली त्यांनी संसाराचा त्याग करून दीक्षा घेतली। तेव्हापासून सर्वत्र जैन धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे। 2014 मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील चिपरी येथील आश्रमात श्री 108 धर्मसेन महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली। म्हणून 2021 मध्ये त्यांनी श्री 108 गुलाबसेन मुनी महाराज यांच्याकडून मुनी दीक्षा घेतली। समाधीभूषण मुनी महाराजांनी शिखरजी आणि इतर जिल्ह्यांना अनेकदा भेट दिली आहे, जे जैनांचे तीर्थक्षेत्र आहेत। याशिवाय त्यांनी देशातील विविध राज्यात जाऊन जैन धर्माचा प्रसार व प्रचार देखील केला असल्याचे दिसून येते। नमो हरिहंतानं नमो सीतानं नमो आयुर्यानं नमो उवचायानं नमो लोके सवसाहुनं नमो हरिहंतानं नमो सीतानं नमो आयुर्यानं नमो उवचायानं नमो लोके सवसाहुनं नमो हरिहंतानं नमो सीतानं नमो आयुर्यानं नमो उवचायानं नमो लोके सवसाहुनं।